कॅशलेस व्यवहाराचा आग्रह केंद्र आणि राज्य सरकार धरतंय खरं, मात्र सायबर क्राईम रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची काय तयारी आहे यावर प्रकाश टाकणारा हा विशेष वृत्तांत। डिजिटल इंडिया व्हा, कॅशलेस व्यवहार करा असं वारंवार पीएम आणि सीएम सांगतात, पण सायबर क्राईम रोखण्याकरता सध्याचे सायबर कायदे तितकेसे सक्षम नाहीत ही वस्तुस्थिती आहे। सायबर कायदे 2000 साली तयार करण्यात आले। सायबर विश्वातली गुन्हेगारी दिवसागणिक बदलली, पण कायद्यात दुरुस्ती नाही। सध्याच्या प्रचलित कायद्यात नुकसान भरपाई अथवा परताव्याची तरतूद नाही, त्यामुळे नुकसान झालं तर ग्राहकांना त्याचा फटका बसतो। मोबाईल वॉलेट, ॲप हॅकर या संदर्भात ठोस कायदे नाहीत। कायद्यांच्या त्रुटीचा फायदा नेहमी चोर अथवा ज्याला कळतं तो सज्ञान व्यक्ती घेतो। त्यात सायबर तंत्रज्ञान अशा अनेक विषयांमुळे सर्वसामान्य लोक घाबरून आधीच जातात। त्यात कायद्यांमध्ये त्रुटी असेल तर मग समस्या अधिकच गंभीर होत जाते। सायबर कायद्यांच्या त्रुटीचा नेमका फटका ग्राहकांनाच बसण्याची शक्यता जास्त असल्याचं कायदेतज्ञ सांगतात। कॅशलेस उपक्रम किंवा डिजिटल वॅलेट उपक्रम असतील तर ह्या ज्या कंपन्या आहेत यांनाच पहिल्यांदा ऑनलाईन रिट्रेसल सिस्टम म्हणजे ह्यांच्याच वेबसाईटवरती ग्राहकांना अपील करता येईल किंवा ग्राहकांना ह्यांचे काही मामले असतील ते त्यांच्याकडे सुनवाई करता घेता येतील अशी सुविधा करणं सरकारला सांगणं गरजेचं झालेलं आहे। सायबर कायदे सक्षम नसताना कॅशलेसवर भर देण्याची सरकारची भूमिका चुकीची असल्याचा आरोप विरोधक करतात। दुसरीकडे क्रेडिट कार्ड किंवा पेटीएमच्या माध्यमातून लोकांना पैसे वापर करावे अशा प्रकारचे सरकारचे निर्देश आणि दुसरीकडे होणारा सायबर क्राईम याच्यामध्ये नियंत्रण कोणाचं असणार आहे हा खरा प्रश्न आज सामान्य माणूस धास्तावलेला आहे की आपला जो आहे पैसा हा याचा उद्या बँकेमध्ये शाश्वत राहील का अशी भीतीसुद्धा अनेक लोकांना या सर्व आपल्या स्वतःच्या पैशाबद्दल आहे। सायबर कायदे त्रुटीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे। यामध्ये हॅकर्स परदेशातले असतील तर संबंधित देशांशी सामंजस्य करारही आवश्यक आहे। त्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलणंही गरजेचं आहे। गणेश कवाडेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।